नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर क्षितेज कोकरे. तर मित्रांनो, HbA1c हा तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकला असेल. ब्लड शुगर तर तुम्ही ऐकली आहे, पण HbA1c हा प्रकार तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असेल डॉक्टरांच्या तोंडून. तर HbA1c म्हणजे काय असतं हे तुम्हाला मी आज या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. HbA1c म्हणजे अ, रक्तामधली सरासरी शुगर, म्हणजे मागच्या 3 महिन्यामधली रक्तामधली शुगर. आपण शुगर चेक करतो, शुगर आपली येते. तर ते आपली शुगर जे आजची आपल्या रक्तामध्ये शुगर असते. आणि जर आपल्याला HbA1c हा प्रकार जर कळायचा असेल, तर आपल्याला साधारणतः 3 महिन्याची सरासरी शुगर आपल्याला ते HbA1c मध्ये कळते. डॉक्टर सांगतात की HbA1c चेक करा. आपल्याला शुगर चेक करायला लावतात आणि शुगर जर जास्त असेल तर डॉक्टर सांगतात की मागच्या 3 महिन्याची शुगर म्हणजे HbA1c चेक करा. तर जाणून घेऊया HbA1c म्हणजे काय. HbA1c म्हणजे आपल्या रक्तातली शुगर. आपल्या रक्तातली जी शुगर असते ते Hb म्हणजे हिमोग्लोबिनला बाइंड होत असते. त्या प्रक्रियेला ग्लायकेशन असे म्हणतात. तर ग्लायकेशनने तयार झालेली शुगर म्हणजे HbA1c असे म्हणतात. म्हणजे मागच्या 3 महिन्याची सरासरी म्हणजे HbA1c हा रिपोर्ट असतो. HbA1c चा रिपोर्ट हे 5.7 पेक्षा जर 5.7 किंवा 5.7 पेक्षा कमी असेल तर ते HbA1c नॉर्मल ठरली जाते. 5.6 ते 6.4 या दरम्यान असेल तर ते शुगर प्री डायबेटिक म्हणजे तुमचा डायबेटिक होण्याकडे तुमच्या म्हणजे शुगर तुमच्या रक्तामध्ये वाढत चाललेली आहे याचा त्याचा उद्देश होतो. तिसरी गोष्ट म्हणजे 6.4 ते 7 आणि 7च्या पुढे जर शुगर तुमची राहत असेल तर ते डायबेटिक शुगर धरली जाते. हे तुमच्या मागच्या 3 महिन्याची सरासरी शुगर आहे. आपण जेवण केल्यानंतरची शुगर आणि जेवणा अगोदरची शुगर पण चेक केली असतात. शुगर त्याच्यावरून आपल्याला डिटेक्ट होते की आहे का नाही. त्याच प्रकारे आपल्याला HbA1c वरनं सुद्धा कळतं की आपल्याला शुगर आहे का नाही, हे त्याच्यावर डिटेक्ट होतं. आणि शुगर जर कोणाला असेल तर घाबरू नका. 3 महिन्याचा रिपोर्ट चेक करा, म्हणजे HbA1c चेक करा. HbA1c जर तुमचा जास्त असेल तर त्यानुसार डॉक्टरच्या सल्ल्यानुसार टॅबलेट्स, मेडिसिन्स घेत राहा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काळजी घ्या, निरोगी राहा, डाएट प्रॉपर चांगली ठेवा, वेळेवर झोप घ्या, ताणतणाव कमी करा. सो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून असे नवीन नवीन व्हिडिओ जर पाहिजे असेल तर चॅनलला फॉलो करा.